नमस्कार, मी भजनदास पवार, माजी उपसरपंच, ग्रामपंचायत गादेगाव तालुका, पंढरपूर जिल्हा, सोलापूर. शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ज्या काही लाभाच्या वैयक्तिक असतील, सार्वजनिक योजना असतील, त्या योजनाची माहिती तळागाळापर्यंत पोहोचावी आणि ह्या योजनेचा लाभ तुमच्यापर्यंत पोहोचणारा जो ग्राम रोजगार सेवक आहे, त्या ग्राम रोजगार सेवकाच्या माध्यमातून आपला विकास साधावा, यासाठी या चॅनलच्या माध्यमातून विविध विकास योजना आणि नवीन माहिती आम्ही आपणास देणार आहोत. तेव्हा या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, आपले कमेंट्स असतील आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये टाका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण हा चॅनल सबस्क्राईब करा अशी मी विनंती करतो. जय महाराष्ट्र. चॅनलचं नाव तुमच्या? मनरेगा महाराष्ट्र हे तुमच्या चॅनलचं नाव आहे? हां. बर. आणि हा चॅनल कोणाकोणासाठी? शेतकऱ्यांसाठी? शेतकरी असतील, कष्टकरी असतील किंवा आमचे या योजनेचा जो मूळ गाभा आहे, ज्यांच्या माध्यमातून ही योजना तळागाळापर्यंत पोहोचवली जाते, त्या रोजगार सेवकांसाठी हा चॅनल आहे. त्यांच्या अडीअडचणी असतील किंवा शेतकऱ्यांच्या ज्या काही नवीन योजना असतील, या नवीन योजना या चॅनलच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचणार आहोत. रोजगार सेवक हा शेतकऱ्यांना तुम्ही या चॅनलच्या माध्यमातून दाखवून देणार आहात? 100%. बरोबर. काही ठिकाणी रोजगार सेवक कोण आहे हे गावातल्या लोकांना माहीत नसतं, परंतु रोजगार सेवक हा रोजगार हमीचा कणा आहे. कारण गावातील शेतकरी असेल आणि पंचायत समिती असेल, यामधला हा दुवा हा रोजगार सेवक असतो आणि या दुव्यातून तो लोकांची जास्तीत जास्त कामं किंवा जास्तीत जास्त योजना लोकांच्या बांधापर्यंत पोहोचत असतो. परंतु तो सुद्धा आता गेले 17 वर्षापासून काही गोष्टीपासून वंचित आहे आणि त्यांची जी काही अडीअडचणी आहेत, त्या अडचणी सोडवण्यासाठी या चॅनलचा वापर आपण करणार आहोत. आता पंढरपूर तालुक्यातील किंवा मंगळवेढा तालुक्यातील जी रोजगार सेवकांची मीटिंग आहे ती किती तारखेला आहे? आता 7 तारखेला जे आता शासनानं प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायतीमध्ये जे संगणकाद्वारे मस्टर निर्माण करायचं, मस्टर काढायचं आहे, त्याचं ट्रेनिंग सुरुवातीला पंढरपूर तालुक्यातून सुरुवात होत आहे आणि दिनांक 7 जून 2024 रोजी सकाळी 11 वाजता पंढरपूर येते आणि दुपारी 3 वाजता मंगळवेढा येते. या रोजगार सेवकांना हे मस्टर कसं ऑनलाईन तयार करायचं, ते फिल कसं करायचं आणि लोकांची मजुरी त्यांच्या खात्यावरती कशी टाकायचं, याचं प्रात्यक्षिक किंवा ट्रेनिंग या एकदिवसीय कार्यशाळेतून देण्यात येणार आहे. तेव्हा सर्व रोजगार सेवकांनी या कार्यशाळेचा अवश्य लाभ घ्यावा अशी त्यांना कळकळीची विनंती आहे.